मी दौंड तालुक्यातली रहिवासी असून माझे वडील मयत आहेत। मी आई आणि भावासोबत राहते। मी भिगवणमध्ये शिक्षण घेत असून माझ्या घरा शेजारीच राहणारा झहीर हरून शेख याच्यासोबत माझे गेल्या 1 वर्षापासून प्रेम संबंध आहेत। मी झहीर सोबत लग्न करणार याची कल्पना आई आणि भावालाही दिली होती, पण त्यांचा या लग्नाला विरोध होता आणि त्यासाठीच त्यांनी माझं लग्न नातेवाईकातल्या मुलासोबत ठरवून टाकलं। हा संबंधित मुलीचा जबाब आहे आणि तिने जे बॉन्डवर लिहून दिलंय त्यातला इथून पुढचा प्रत्येक शब्द त्या सगळ्यांना तोंडाशी पाडणारा आहे, ज्यांनी भिगवण बंद केलं, मोर्चे काढले आणि याला हिंदू मुस्लिम अँगलही दिला। संबंधित मुलगी सज्ञान आहे आणि तिने बारामती पोलीस स्टेशन गाठून नोटरी करून बॉन्ड दिलाय की सगळं काही माझ्या सहमतीने झालंय आणि आई भावानेच खोटी तक्रार दिली। भिगवण पोलीस स्टेशन मधली ही केस असली तरी बारामती पोलीस ठाण्यात जाऊन तरुणीने कसा या गोष्टीचा दी एंड केलाय त्याचीच बॉन्डवर लिहिलेली स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। झहीर सोबत माझे गेल्या वर्षभरापासून संबंध आहेत याची कल्पना मी घरच्यांना वारंवार देत होते, पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि इच्छेच्या विरोधात जाऊन लग्न ठरवलं। त्यामुळे मी भावाच्या मोबाईलवरून झहीरला दुपारीच फोन करून ठेवला की आम्ही भिगवणला बाजारात काही वस्तू खरेदी करण्यासाठी जातोय आणि तू रेस्ट हाऊसच्या मागे आनंद हॉटेल जवळ येऊन थांब। मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्याकडे येते। आमचं ठरल्याप्रमाणे मी दुपारच्या वेळेला आनंद हॉटेलच्या मागे गेले तेव्हा झहीर तिथे त्याच्या मित्राची अशोक लेलँड कंपनीची दोस्त हा टेम्पो घेऊन थांबलेला होता। मी आई आणि भावाची नजर चुकवून त्या गाडीत बसले आणि नंतर त्यांना फोन करून ही सांगितलं की माझं त्याच्यावर 1 वर्षापासून प्रेम आहे आणि याची तुम्हाला वारंवार कल्पना मी दिलेली आहे। यानंतर आम्ही नगरच्या दिशेने गेलो। आम्ही नगरच्या दिशेने जाऊन बायपासने पुन्हा पुणे रोडला लागून हडपसरला गेलो, तिथून वठार आणि नंतर सातारा बस स्टँडला गेलो। दुसऱ्या दिवशी दौंडला येण्यासाठी निघाले असता सोशल मीडियावरून कळलं की माझ्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे की झहीर आणि त्याच्या भावाने डोळ्यात मिरची पूड टाकून माझं अपहरण केलंय। संबंधित फिर्याद ही कुणाच्या तरी सांगण्यावरून दिलेली असून मी माझ्या स्वतःच्या इच्छेने झहीर सोबत गेले होते। मी पूर्णपणे सज्ञान आहे आणि मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं नोटरी केलेल्या बॉन्डवर मुलीने लिहून दिलंय। मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की मुलगी लहान होती तेव्हापासूनच तिचं संमोहन करण्यात आलंय आणि आम्हाला मुलीचा ताबा पाहिजे। खरं तर कायद्याने मुलगी सज्ञान आहे आणि तिचा ताबा आता पोलीसही कुटुंबाकडे देऊ शकत नाहीत। भिगवण केस समोर आली तेव्हा त्याला वेगळं वळण लागलं। मुलीचे आई आणि भाऊ यांनी तक्रार दिली होती की डोळ्यात तिखट टाकून झहीरने अपहरण केलं। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाही रस्त्यावर उतरल्या। भिगवणमध्ये जाळपोळही झाली आणि नंतर तणावाचं वातावरणही झालं। पोलिसांसमोर आव्हान बनलं होतं की या प्रकरणाला वेगळं वळण लागून सामाजिक परिस्थिती बिघडू नये। तिकडे दौंड तालुक्यात आरोपीच्या घराबाहेरही पोलिसांनी संरक्षण वाढवलं। अशातच मुलीचा एक व्हिडिओ समोर आला की माझ्या मर्जीने मी पळून गेले, मला कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही। मुलीचा व्हिडिओ आल्यानंतरही भिगवणला जन आक्रोश मोर्चा निघाला, ज्यात सांगितलं गेलं की मुलीवर जबाब देण्यासाठी दबाव टाकला जातोय। अखेर मुलगी समोर आली आणि तिने लिहून दिलं की माझ्यावर कोणताही दबाव नाही। पोलिसांनीही हेच सांगितलं होतं की मुलगी जो जबाब देईल त्यानुसार आम्ही कारवाई करू, पण मुलीने कायद्याचा आधार घेऊन स्वतःचे अधिकार वापरले आणि तिच्यासाठी जे जे रस्त्यावर आले होते त्यांना सगळ्यांना अक्षरशः तोंडाशी पाडलं। संबंधित मुलगी ही मूळ दौंड तालुक्यातली आहे आणि वडिलांच्या निधनानंतर आपल्या माहेरच्या माणसांच्या आधाराने आईने मुलगी शिकवली। कुटुंब अत्यंत साधारण आहे। आई आजही मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवते। या मुलीला एक भाऊ आहे, त्याच्याही शिक्षणाची जबाबदारी आईवरच आहे। मुलीने शिक्षण घेऊन मोठं व्हावं अशी आईची इच्छा होती, मात्र उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आणि त्या दरम्यानच मुलगी गावातल्या मुलाच्या प्रेमात पडली। मुलगा मुस्लिम धर्मीय असल्यामुळे हा प्रकार लव जिहादचा असल्याची शंका व्यक्त केली जात होती, पण मुलीचं म्हणणं आहे की तो माझ्या शेजारीच राहतोय, मी त्याला लहानपणापासून पाहत आले। आता ही केस क्लोज झाल्यात जमा आहे।